गार्डन सगळ्या सुविधा उपलब्ध करले भाऊनं. हा अभिमान मानतो आम्ही. खूप छान केलंय भाऊनं. गार्डन वगैरे फिरायचे बशा उठायचे व्यवस्था खूप छान बनवलेली आहे. महादेवाची स्थापना आहे. पार्क बनवलेले आहे. हा नानानी पार्क कसा वाटला? खूप छान वाटलं. कुठल्या शाळेचे? तळेगावचे. काय काय बघितलं? गार्डन. हा. इकडे आलो सोनबडीला. मंदिर कसं होतं? छान. छान होतं. गार्डन कसं आहे? खूप छान आहे. गार्डन मध्ये खेळले का? हो. आमचे PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळेगाव. कसं वाटलं तुम्हाला इथं? फार छान, निसर्गरम्य, नयनरम्य आणि मनोरंजन मुलांसाठी खूप छान असं प्लेग्राऊंड असेल. तसंच धार्मिक स्थळ सोमेश्वर महादेवाचं मंदिर असेल आणि त्यासोबतच हा नवीन एक आकर्षणाचं म्हणजे आपलं डान्सिंग कारंजे, ज्यासाठी पूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. हा फार आकर्षणाचा विषय. या ठिकाणी बॉटनिकल गार्डन वगैरे चांगले व्यवस्था झाली पाहिजे. आणखी थोडंसं जी सुरक्षा असेल किंवा स्वच्छता असेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. सुरक्षता कशी काय वाटते? काय वाटतं? या ठिकाणी काही टवाळ मुलं येऊन टवाळक्या करतात, त्या गोष्टीला बंदोबस्त घातला गेला पाहिजे. सर कसा वाटला इथला परिसर? अतिशय निसर्ग सुंदर, एकदम छान असा हा परिसर आहे. आम्ही सर्व आमचा मित्रपरिवार, नातेवाईक आम्ही सर्वजण या ठिकाणी फिरायला आलो आणि खरंच खूप आनंद वाटला. दुपारपासून आम्ही या ठिकाणी आहोत. जळगाववरनं आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि बरंच नाव ऐकलेलं होतं. यूट्यूबला व्हिडिओसुद्धा पाहिलेले होते आणि त्यापेक्षाही या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला खूप आनंद वाटला आणि खूप भारी असं ही जागा बनवलेली आहे. आणि आता लेझर शोचा, आपल्या फाउंटेन शोचा आम्ही वाट पाहतोय आणि त्या सर्वजण उत्सुक आहोत. तो सुद्धा या परिसराप्रमाणे एकदम चांगला असेल याची आम्हाला गॅरंटी आहे. तेच पाहायला आम्ही आता बसलेलो होतो. मंदिर कसं वाटतं? मंदिर सुद्धा एकदम छान बनवलेलं आहे आणि खास करून मंदिरावरचा जो वरचा घुमटावरचा आतून जे बनवलेला आहे ते आम्हाला खूप आवडलं. हा शिवलीला अमृतसर पूर्णतः आहे ना, ते चित्रातून त्यांनी दर्शवलेलं आहे. बरोबर. हा गार्ड वगैरे नाही आहेत. निश्चितच हा नवीन उपक्रम सुरू झाला. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम बघायला मिळतो. एवढंच छान वातावरण, निसर्गरम्य. इथं कुठल्याही निसर्गाची हानी न होऊ देता महाजन भाऊ आपले यांनी कुठल्याही नैसर्गिक हानी न होऊ देता याला डेव्हलप केलेलं आहे. हे फार छान वाटलं. इथे मोठे मोठे दगड हे सुद्धा हलवले नाही, त्याला सुद्धा डेव्हलप केलेलं आहे. गिरीश भाऊंचे खूप छान काम केलेलं आहे त्यांनी. असंच त्यांनी अजून जिल्ह्यामध्ये इतरत्र जे पर्यटनाचे स्थळ आहेत किंवा इतरत्र अशी टेकडी हे वगैरे हे डेव्हलप केले तर फार छान होईल. खूप छान. तुम्ही कुठून आलेले? आम्ही जळगाव. खूपच आवडला आम्हाला. म्हणजे इतकं नैसर्गिक छान वाटलं. असं जसं उटीला गेलो आहे, जितकी नॅचरल वाटत होतं तसं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकदम छान ठेवलेलं आहे. काही खूप फक्त एवढं आहे, मुलांना बोलण्यासाठी काही सुरक्षा पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. छोटे मुलं खेळतात वगैरे, कोणी आलेलं असतं. मंदिर एकदम छान आहे, असं प्राचीन मंदिरासारखं वाटतं. येऊन आम्हाला आनंद झाला. आम्ही 12 वाजेपासून आलो पण खूप मस्त वाटलं. पूर्ण परिसर बघितला? हो, आम्ही पूर्ण परिसर.